महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बिग ब्रेकिंग. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या एका बैठकीने राजकीय समीकरणाबाबत नव्या चर्चांना उधाण आलंय. जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्या भेटीची माहिती समोर आल्यानंतर शरद पवार गटाच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. या भेटीमागे नेमकी काय आहे जाणून घेऊयात आजच्या रिपोर्टच्या माध्यमातून. तर मित्रांनो, एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उडालेली खळबळ शांत होत असतानाच आता राजकीय वर्तुळात आणखी एक महत्त्वाची घडामोड घडण्याची शक्यता आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या दोन्ही बड्या नेत्यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उलातापालत होण्याची चिन्ह आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपाचे वरिष्ठ नेते विनोद तावडे या दोघांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. सूत्राच्या माहितीनुसार विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माहितीत सहभागी झाल्यास पक्षाच्या वाट्याला काय येऊ शकतं याबाबत चर्चा झाल्याचं समजते. विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा पार पडल्यानंतर जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेता यांच्यात बैठक झाली असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत येऊ शकतोय असं बोललं गेलं आणि ते सत्तेस आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी कोणती भूमिका असणार याबाबत चर्चांना उधाण आलंय. त्याचबरोबर जयंत पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी विनोद तावडे यांच्याशी भेट झाल्याचं मान्य केलंय. मात्र बैठकीत अनौपचारिक चर्चा पार पडल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा होती. दोन्ही पवारांचे पक्ष एकत्र आला असला तर ते एनडीए सोबत जाणार की इंडिया सोबत हा प्रश्न अजितदादांच्या अपघाती निधनामुळे कायमच अनौरत्याक राहिलाय असं बोललं गेलंय. आणि बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटाच्या आमदारांची आपण यादीही जाणून घेणार आहोत. जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, रोहित पवार, रोहित पाटील, संदीप क्षीरसागर, नारायण गोविंदराव पाटील, खरे राजू, ज्ञानू, उत्तमराव, शिवदास जानकर, बापूसाहेब तुकाराम पठारे इत्यादी. तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.